बजरंग क्रिकेट संघ भावाळे बी आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळेल वनु स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली। चला जी कार आहे ज्यांची कोणाची आहे प्लीज विनंती असेल थोडीशी बाजूला काढा। सातत्याने 2 मॅचेस पासून आम्ही कॉल करतोय ज्यांची कोणाची गाडी आहे प्लीज थोडीशी बाजूला काढायची आहे। कोणाची गाडी आहे ती प्लीज थोडस बाजूला काढा। 4 वर्षी मॅच असेल याची नोंद करून घ्या। मंडपाच्या मागे लावू शकता। फोर व्हीलर मागे 2105 2105 0521 0521 चला कोणाची फोर व्हीलर आहे प्लीज विनंती असेल ती थोडीशी बाजूला घ्यायची आहे। मंडपाच्या मागे घेतली तरी चालेल हरकत नाहीये। 0521 गाडी क्रमांक 0521 कोणाची असेल ती प्लीज बाजूला घ्यायची आहे ही विनंती असेल। खेळाडूंना त्रास होतोय रिफ्लेक्शन परिवर्तित होत आहेत सूर्यकिरण त्यामुळे विनंती असेल थोडीशी बाजूला ती गाडी घ्यायची आहे। वन्स अगेन दुपारच्या सत्रामध्ये गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला वंदन करून पुन्हा एकदा सुरुवात करतोय समालोचनाला। मॅच इज ऑन दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिला बॉल चेंडू हवेमध्ये असेल डाऊन द बॉल मिड ऑनचा खेळाडू कॅच कंप्लीट पहिला धक्का बसतोय। या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी। फलंदाज प्रतीक पाटीलच्या खेळीचा अंत। प्रतीक पाटील बॅक टू द पवेलियन। या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे। आता या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल। ज्याप्रमाणे योगेश शेठ यांनी उल्लेख केला की 8 ते 9 नंबर पर्यंत फलंदाज आहेत ही ओळख आहे वनु स्पोर्ट्स टेंबिवली संघाची। आता त्या ओळखीला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल। वनु स्पोर्ट्स टेंबिवली विपक्ष ध्रुव 11 जय बजरंग भावाले बी अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल। दोन्ही टीम्स कडे देखील चांगले खेळाडू आहेत। सूरजचा पहिला वार आणि तो देखील जबरदस्त राहिलाय पहिली विकेट त्याने प्राप्त केली आहे। फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय स्विच करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त 3-3 खेळाडू पाठमोऱ्या अवस्थेमध्ये बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न करतील मात्र तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 धावफलकाचा शुभारंभ झालाय श्री गणेशा झालाय धावसंख्येचा 2 रन्स ऑन द बोर्ड 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील। सूरज केने पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर सूरज केने यांचा मी विशेष उल्लेख करेल। जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे या खेळाडूची ख्याती आहे। त्या ख्यातीला जबाबदारीला कशा प्रकारे पेलतो हे देखील या मॅच मध्ये तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे। ऑन साइडला वळवलाय स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट व्हॉट एफर्ट क्या बात आहे मात्र बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे मात्र एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी। एफर्ट देखील लाजवाब आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील तितकीच लाजवाब पाहायला मिळाली। चौकार आलाय धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 6 रन 6 धावा पाहायला मिळतील। या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिला बॉल विकेट दुसऱ्या बॉल वरती डबल आणि तिसऱ्या बॉल वरती चौकार आलाय। मोनिश पाटील फार चांगल्या रेड आउट फॉर्म मध्ये संपूर्ण हंगाम मध्ये आणि सुरुवात देखील या मॅचची तशी झाली आहे। फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीपचा देखना नजराना घुटना टेक सिक्सर देख बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर। कहता है परिंदा अभी तो और उड़ान बाकी है ये जमीन मंजिल नहीं है मेरी अभी पूरा आसमान बाकी है। काय कमालीची फलंदाजी करतोय प्रतीक बाद झाल्यानंतर मोनिश इथे स्ट्रोक अजून एक जबरदस्त मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ मधून वेकेंट झोन मधून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर। मागील बॉल वरती षटकार मात्र या बॉल वरती
बॉल नव्हता खास आणि बॅटर मोनिशने दाखवली आपली क्लास. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. 4. आता प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. हेलिकॉप्टर देखील उडवला मिड ऑफच्या डोक्यावरून आणि बॉलला सीमा पलीकडे फेकून दिलाय. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी हेललं आणि व्हाईट बॉल असं घोषित केलंय. धावफलक देखील पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 17. 17 धावा या धावफलकावरती आहेत. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ब विपक्ष आपल्याला मॅच सामना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच वनू स्पोर्ट्स टेंबिवली या दोन नामांकित संघांमध्ये फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. देखील एक विकेट आली आहे. 17 धावा खर्च झाल्यात, मात्र मी म्हणेल ज्याप्रमाणे त्याने प्रतीकची विकेट घेतली आहे तर हे षटक त्याच्यासाठी सक्सेसफुल राहिले. कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्ही एखाद्या गेम चेंजरची विकेट घेता, जरूर तुमच्या माध्यमातून धावा ज्या मात्र बहाल केल्या गेल्यात, मात्र हरकत नाही आहे. पहिले षटक मी म्हणेल दोन्ही टीमसाठी फार चांगले राहिले. धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वनू स्पोर्ट्स टेंबिवली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 17 पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि फार चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणता येईल. विदाउट प्रतीक आता 3 ओव्हर खेळावे लागतील. दुसरीकडे 17 धावा देखील धावफलकावरती टेंबिवली संघाच्या आपण पाहू शकतो. विरेश पाहायला मिळत आहेत. विरेश पाटील आणि मोनिश पाटील हे दोन खेळाडू मैदानावरती ॲज ओपनिंग पेअर. प्रतीक आणि विरेश आले होते. प्रतीकला पहिल्याच बॉलवरती तंबूच्या दिशेला धाडलं. गोलंदाज सूरज केणेने मात्र आता कमबॅक करावं लागलं आणि कमबॅकच्या आशा घेऊन मैदानावरती आलेले आहेत. ते म्हणजेच गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये नवनाथ मुकणे. मागील मॅच मध्ये नवनाथने फार चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच गोलंदाज, तोच फॉर्म, तोच मोमेंटम या मॅच मध्ये कंटिन्यू करू शकेल का, हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ मुकणे, स्ट्रायकिंग एंड वरती विरेश पाटील. यावेळेस स्लॉट मधला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये विकेट झोन होता. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धाब्यांच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. जाऊन पुसलेला आहे 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फार चांगली बॅटिंग मैदानावरती वनू स्पोर्ट्सचे हनुमान क्रिकेट संघ टेंबिवली संघाची पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर व्हॉट अ कॅच, कमालीचा झेल पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द मॅच मैदानावरती खेळीचा अंत. नाद करा पण आमचा कुठे, असे दोन्ही संघ म्हणत असतील, कारण दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आता क्रमांक 4 वरती आदित्य पाहायला मिळतील. मी म्हणेल टेंबिवली क्रिकेट मधील एक असा खेळाडू ज्याने स्वतःला अपडेट केलंय, त्याचं नाव आहे आदित्य. ऑन साइडला वळवलाय आणि बॉल सीमा रेषेच्या दिशेला. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल. स्ट्रोक तर चांगला होता, मात्र स्क्वेअर लेग मध्ये होते. योगेंद्र भालेकर ज्याने टिपलाय झेल आणि समाप्त झालेला आहे. फलंदाज मोनिश, फलंदाज आदित्यचा खेळ. विकेटचं होतं पतन, फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का बसतोय वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघ.
मोठी डेप्थ आहे. टेलेंडर्स कडे देखील क्षमता आहे, ते देखील चौकार षटकारांची आतिषबाजी करतात. ऑन साइडला वर स्ट्रोक, नो लुक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वरिष्ठ बॅट मधून आलेला अजून एक नजाकत भरा षटकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. भावळे ब संघाविरुद्ध तुम्हाला कमीत कमी 50 धावा देखील 4 षटकांमध्ये कमी पडू शकतात, कारण त्यांचा जर सूरज केने त्याच्या बॅटवरती बॉल लागले तर मात्र एकटा ही मॅच फिनिश करू शकतो हे माहिती आहे. आणि म्हणूनच टेंबिवली संघाला इथून कमबॅक करावा लागेल. ध्रुव 11 टेंबिवली विपक्ष ध्रुव 11 जय बजरंग भावाळे ब विपक्ष वनू स्पोर्ट्स टेंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सकडे देखील फार चांगली खेळाडू आहेत. कॅलिबर दोन्ही संघांकडे ठासून ठासून भरलाय. फक्त दिशा दाखवली आहे, फार चांगली बॅटिंग. सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. फुलटॉस बॉल वरती फक्त दिशा दाखवली आहे, कॅपिटलाइज करायचा प्रयत्न देखील केला नाही. सिंगल ऍड होईल, फलक देखील पुढे सरकेल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 27 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या म्हणजे 17, या षटकामध्ये आल्यात फक्त 10. नवनाथ मुकनेचं फार चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 27 विथ लॉस ऑफ 3 विकेट. वनू स्पोर्ट्स टेंबिवली विपक्ष ध्रुव 11 जय बजरंग भावाळे ब अशी लढत पाहायला मिळेल. ब्रेझा गाडी आहे, गाडी क्रमांक 3052. प्लीज थोडीशी बाजूला काढायची विनंती असेल, ही विनंती असेल थोडंसं बाजूला काढायची आहे. ते टेम्पो जाण्यासाठी थोडंसं अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे विनंती असेल प्लीज थोडंसं बाजूला काढा. ब्रिझा गाडी त्यांची कोणाची आहे, पाठराख्यांची असेल तर प्लीज. येस गेलेले आहेत, थँक्यू सो मच. योगेश पाहायला मिळतील. योगेशचं हे षटक देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार, इम्पॉर्टंट असेल, कारण मनीष मोनिश ही जोडी पाहायला मिळेल. म्हणून स्पोर्ट्स टेंबिवली संघाकडून ध्रुव 11 जय बजरंग भावाळे बस संघाकडून योगेश पालेकर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. शॉप करत असताना सिंगल कंप्लीट होईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इंटरेस्टेड होते दुसऱ्या धावेमध्ये, मात्र नाही, नकार दिलाय. सिंगल आड होईल, फलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 28, 28 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती आहे टीम वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघाकडून. आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हणजे फिल्डिंग टीमसाठी डोकेदुखी मी नेहमी म्हणतो, कारण आय साईड सेट व्हायला वेळ लागतो. फिल्डर्स सातत्याने थोडेसे ग्राउंडवरती फिरत असतात आणि त्यामुळे का होईना मी म्हणेल फिल्डिंग करत असताना थोडासा त्रास गोलंदाजाला देखील आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्याला देखील लाईन लेन थोडंसं मागे पुढे करावं लागतं ज्यावेळेस लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती बॅटर्स असतात. ऑन साइडला फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न जरूर होता, शफल झाले होते, मात्र मिस्टेक पाहायला मिळते. लाईन मिस केली आहे. 22 सिंगल ऍड होईल, फलक देखील पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. धाव फलक देखील पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजे 29, 29 या आकड्यावरती. वनू स्पोर्ट्स टेंबिवली विपक्ष ध्रुव 11 भावाळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ताकदवर संघ आहेत, मात्र जो संघ जिंकेल कदाचित या आजच्या संपूर्ण पोलमध्ये वन ऑफ द फायनेस्ट कंटेंडर असेल टॉप 4 मध्ये निघण्यासाठी. सर्व संघ मी म्हणेल मातब्बर आहेत, मात्र या 2 संघांकडे प्रत्येकाची नजर आहे. भावाळे ब विपक्ष टेंबिवली अशी लढत पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी मातब्बर संघांची यादी निघते त्या यादीमध्ये हे 2 संघ नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. सो चांगलं बॅटल देखील रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल, यातही मात्र शंका नाहीये. वॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते योगेशची. फलंदाज बाद झाले, संपूर्ण प्रमाणे संभ्रमात राहिले आणि विकेटचं पण होतोय. गडी गमावलाय. चौथा बॅटिंग करत असताना वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघाने. फलंदाज मोनिश पाटील बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानावरती मंदार पाहायला मिळतील. मंदारला दमदार बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये जर कुठेतरी त्यांना वर्चस्व गाजवायचं असेल तर. धावफलक देखील 30 या आकड्यावरती. हे षटक फार चांगले राहिले, कमबॅक करणारे षटक मी म्हणेल, कारण योगेशच्या या षटकामध्ये फक्त पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 82 आली आणि तिसरा बॉल वाईट आणि त्यानंतर विकेटचं देखील पतन. स्विच इट अटेम्प्ट होता, मात्र कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटीज ज्याला आपण म्हणतो की बॅटर्सच्याकडे फार कमी कुशन असतं ज्यावेळेस ते स्ट्रोक सिलेक्शन करतात. सातत्याने मागील मॅच मध्ये देखील याच लाईन लेन वरती आपण जवळपास 2 ते 3 बॉल पाहिले आणि अखेर विकेटचं देखील पतन झालं होतं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते योगेश बालेकर यांची. डॉट बॉलची समाप्ती होती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मध्ये फार चांगलं कमबॅक झालेलं आहे. सिंगल 22ची एक सिंगल आली, त्यानंतर व्हाईट बॉल, विकेट आणि 2 डॉट, त्यामुळे कमालीचं कमबॅक नक्की म्हणता येईल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील होती, मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलने षटकाची देखील सांगता केली आहे योगेशने. योगेशचं हे षटक जबरदस्त राहिले, ज्यामध्ये त्याला मिळाली विकेट 1 आणि तब्बल या षटकामध्ये 3 धावा, ज्यापैकी 1 एक्स्ट्रा आणि 1 बाईट आणि 1 सिंगल आपल्याला विथ द बॅट पाहायला मिळाली. तब्बल 3 धावा या षटकामध्ये आल्या, 1 महत्वाची विकेट कॅरी केली. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 30 धावांवरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना वनू स्पोर्ट्स टीम संघाची. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं असणार आहे, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं देखील इथून फार गरजेचं असणार आहे. 4थं षटक मार्गस्थ. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती विकासला झकास गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मनीष, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मंदार. धावसंख्या 30 धावा पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 10चा रन रेट अजून देखील मेंटेन केला जातोय, मात्र 6 बॉल 2 मोठे फटके येणं अपेक्षित. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच कंप्लीट झाली आहे. मनीष शकेचा अंत. गडी गमावलाय 5वा. वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघाने. फलंदाज मनीष पाटील बॅक टू दी पवेलियन. शादाब शेख पाहायला मिळतील. बघूया शादाबच्या वतीने कशी कामगिरी होईल. खोडप्याचा बॉल इथे देखील पाहायला मिळतोय. स्ट्रोक तर जबरदस्त असेल, थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. सूरजच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा क्वेश्चन होता आणि यस कंप्लीट होत असताना 2 धावा वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्यात मंदार आणि मंदारच्या जोडीला शादाबने. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक देखील 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुव 11 जे बजरंग भावाळे ब विपक्ष वनू स्पोर्ट्स टेंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. कमबॅक झालेला आहे गोलंदाज विकास. झक्कास गोलंदाजी करण्यासाठी तो देखील ओळखला जातो, म्हणून स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये त्याचं देखील यूज केलं जातं. टीम ध्रुव 11 जे बजरंग भावाळे ब या संघाच्या माध्यमातून आणि या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल. लाईन खराब यावेळेस पाहायला मिळतोय, मात्र टाळ्या देखील वाजल्या जातात, कारण मी म्हणेल ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. खेळाडूच्या रडार पासून दूर ठेवायचा प्रयत्न मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. ज्या ज्यावेळी खेळाडूच्या रडार पासून दूर ठेवलाय त्यावेळी थोडेसे शांत आपल्याला टेंबिवली संघाचे बॅटर्स पाहायला मिळालेत. ज्यावेळेस रेडार मध्ये आले तर आउट ऑफ द रेडार फेकण्याचा देखील प्रयत्न बॅटर्सच्या माध्यमातून देखील केला गेला. यावेळेस रडार मधला बॉल होता, मी तेच उल्लेख केलाय, आणि रडार मधला बॉल आउट ऑफ द रडार
फेकायचं काम करत असताना बॅटर अजून एक दमदार स्ट्रोक सिक्सर. एकोणचाळीस धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ झाला. विकासच्या विरोधामध्ये झकास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल खराब होता, या व्यतिरिक्त सर्व बॉल हे चांगले पाहायला मिळाले. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघ देखील उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील वेलकम. बळवंत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विजय देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो एक चांगली मॅच होईल. सिंगल कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. हा थ्रो चुकीच्या एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आणि यस, वन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हुआ तो हुआ, कमाल हुआ, धोती फाड के रुमाल हुआ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थोडीशी दूरवरती त्या पॉपिंग क्रीज पासून बॅट थांबून बसले आणि त्याला अनुषंगून पंचांनी पाहिलं आणि चांगली पंचांची आपण पाहू शकतो पंचगिरी पाहायला मिळते. फार चांगले डिसिजन. वन शॉट म्हणजे सिंगल ऍड होईल. फलक देखील 40 या आकड्यावर. ऑन साइडला फक्त वळवलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. कलेक्शन नाहीये. बॅकिंग चांगली मिळेल. सिंगल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना वनू स्पोर्ट्स टेंबिली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 42. 42 धावा. 43 धावेंचं लक्ष असेल ध्रुव 11 जय बजरंग भावाळे संघासमोर. डीजे
आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. भोगाव विपक्ष देवरुंग अशी लढत तुम्हाला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. दोघांना मी प्रथम टॉस दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल गावदेवी चषक 2025 आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर स्वर्गीय शिवाजी दादा कोळी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कॉल देतील. चला भोगाव सहकारी कॅप्टन स्वर्गीय शिवाजी दादा कोळी असा कॉल आहे आणि जशी मागणी तसं पुरवठा. टॉस जिंकलाय भोगाव संघाने. पाहुण्यांचा आभार. विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा. सामना सुरू आहे त्यामुळे फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षण. चला ऑल दी बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. योगेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. सूरज केले नॉन स्ट्रायकिंगला. हो कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने चालला अगदी शेवटच्या क्षणाला मात्र जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतील तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवरती आय थिंक षटकार आला होता. षटकाराने आगाज केला या आपल्या डावाला. चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय. वेदांत पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फिरकी चेंडूला मात्र उलवणं ची ताकद त्याच्याकडे आहे, परंतु आता मात्र त्याच्या विरोधात आक्रमकता सध्या आपण पाहतोय. लेफ्टी टू लेफ्टी ज्यावेळी कॉन्टेस्ट असतो त्यावेळी पाहण्यासारखं असो, परंतु या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने चालला आणि त्याचवेळी पंचाच्या वतीने आपल्याला इशारा पाहायला मिळतोय. त्याच्या स्वरूपात एकदा वाईटच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळाली. शांतमय वातावरण दुपारचं सत्र आहे आणि सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या बिनगडी बाद 9. फुलर लेन पाहू शकाल अगदी प्रत्येक पाटील मिडॉपवरून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पोहोचला, परंतु त्याच्याकडे थोडीशी मिस्टेक घडली गेली. परंतु बॅकअपसाठी आपण पाहिलं तर अगदी डीपमध्ये आपल्याला मोनिश पाटील पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी आय थिंक असं वाटलं की सूरज केने घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु सिंगलवरतीच मात्र दोघेही समाधानी राहिले. कारण जी स्टार्ट हवी होती ध्रुव 11 जेबी स्पोर्ट भावाले बस संघाला, ती सुरुवात आय थिंक योगेशने आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिलेली आहे. चांगली चेंडू तो मिडल करतोय. कॉन्फिडन्स जरूर त्याचा वाढेल. येणाऱ्या षटकामध्ये पुन्हा पाहू शकाल ती रिव्हर्सचा फरक खेळण्याचा प्रयत्न सूरज केनेच्या वतीने केला गेला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा या टेंबुली संघाचा आपल्याला नेहमीच चांगला पाहायला मिळतोय आणि तोच दर्जा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं. सिंगल डबलवरती आता मात्र भर टाकतायत. ज्यावेळी पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका येतो ती विलियम मात्र त्या षटकाचं रूपांतर मात्र एक चांगल्या दिशेने मात्र जात असतो आणि तेच दृश्य सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. योगेश्वर खेळण्यासाठी सज्ज. ऑनसाइड खेचून मारलाय. गॅप खूप मोठा आहे. आदित्य भोर चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु त्याला चेंडू बीट करून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बुलेट ट्रेन प्रमाणे जेवढी वेगाने बुलेट ट्रेन वेगाने पलते तेवढ्या वेगाने आता धावफलक आता मात्र आपल्याला वेगाने पलताना पाहायला मिळतो. जबरदस्त लेंथ अगदी वाईट यॉर्कर चेंडूचा मात्र त्या ठिकाणी पाठला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कुठलाही फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला नाही. अखेरचा चेंडू आपण जर पाहिलं तर डॉट इथे मात्र पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. विदाऊट लॉस 15 धाबा. जबरदस्त सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 43 धाबांचा पाठलाग करत असताना ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघ सध्या आपण पाहतो की या सामन्यावरती पकड निर्माण करतोय, वर्चस्व राखतोय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, वेल बदलायला वेल लागत नाहीये. एखादा चांगला षटक जर इथे जर टेंबुलीकरांसाठी जर आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र पुन्हा या मॅचमध्ये क्लायमेट वाढू शकेल, रंगत वाढू शकेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही घडू शकेल. कारण जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी केल्या गेल्या तेव्हा तेव्हा त्या मूर्खपणा ठरल्या आणि त्या अनुषंगाने मात्र स्वतः संघाची जबाबदारी स्वीकारत असताना प्रतीक पाटील ऑन साईडला जास्तच आपल्याला बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय.
आणि षटकाला सुरुवात करतोय ओव्हर द विकेट ना. पुन्हा रेबरचा फटका, इथे प्रॉपर कनेक्शन आहे आणि चेंडू सरळ चालला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. सध्याच्या घडीला पाहिलं तर दोघेही भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणि तोच फॉर्म मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये पाहिले तर सीमारेषा ओलांडण्याची ताकद या दोघांकडे आहे आणि त्याच दर्जाचा खेळ सध्या साकारतायत. इथे मात्र पाटील स्वीप, फक्त चेंडूला दिशा दाखवली परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. आणि उजव्या हाताचे जर आपण ऑन साईडचा जर आपण झोन पाहिला तर थोडीशी मात्र त्या ठिकाणी जे आउटफील्ड आहे ते थोडीशी खालवर आहे आणि कधी कधी चेंडू सुद्धा मात्र त्या ठिकाणी हुलकावून देतोय, परंतु चांगल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट. दोघी चांगले स्ट्रोक खेळत आहेत, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट करतायत आणि बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर अगदी खोलवर आहे. 8-9 क्रमांकापर्यंत फलंदाजी भावाली संघाकडे आहे, परंतु जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र या दोघांनी आपल्या संघासाठी निर्माण करून दिलेली आहे. आपल्या संघाला आय थिंक स्थितीमध्ये आता मात्र घेऊन चाललेले आहे. तिथे मात्र एखाद्या विकेटच्या शोधात जावं लागेल प्रतीक पाटीलला. लाईन एक्झॅक्टली आपण जर पाहिली तर खूपच खराब पाहतोय. उजव्या स्टेजच्या बाहेरून चेंडू निघून गेला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली गेली. या धावांवरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अंकुश लावावा लागेल. लक्षाबंधत पाहिलं तर जरूर 43 धावांचा आहे, परंतु अशा अवातर धावा मात्र तुम्ही खर्च केल्या तर तुमच्या संघासाठी मागात पडू शकतात. परंतु या ठिकाणी पॉइंटला झेल पकडलाय, मंदार होता तिथे कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये आणि जी विकेट्स हवी होती ती विकेट्स आय थिंक प्रतीक पाटीलनं आपल्या टीमला प्राप्त करून दिली. भालेकर बॅक टू द डगआउट. छोटी आहे परंतु बहुमूल्य आहे, कारण आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट पद्धत निघाला. हा फटका सुद्धा चांगल्या प्रमाणात होता, परंतु जर फिल्डरच्या जर डाव्या किंवा उजव्या बाजूला थोडा जरी मात्र चेंडू मात्र तिथून गॅप मधून निघाला असता तर मात्र या फटक्यावरती धावा चांगल्या मिळू शकल्या असतात. परंतु जिथे क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील सजवलं होता एक्झॅक्टली पॉईंटवरती, त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावलाय. चांगला झेल आणि 13 धावांची इनिंग आपल्याला योगेश भालेकरची पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरती निखिल केलेला आता मात्र आपण पाहतोय. 21ला 1, 21 धावा धाफलक्यावरती. विजयापासून अजूनही 22 धावा दूर. ध्रुव 11 जे बजरंग स्पोर्ट भावाले ब संघ. विकेट्स प्राप्त केली आणि जरूर मनोधैर्य मनोबल आता इथं मात्र वाढला असेल प्रतीक पाटीलचा. हो, खराब चेंडू उचली घेणार होता, हुक केलाय आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. ज्याच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे. दुर्योधनजी गारे आणि त्याच्या सोबतीला सन्मानी सुदामजी कोली थेटे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर पाहू शकाल हा चेंडू डॉट आला, परंतु स्वतःवरती प्रतीक पाटील नाराज आहे, कारण या षटकामध्ये धावा वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी वापसी जबरदस्त पाहिली आपण. शेवटच्या 2 चेंडूवरती पाहिले तर एकही धाव खर्च केली नाही. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 43चा पाठलाग करत असताना एक गडी बाद संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल धाफलक्यावरती 27. हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. आय थिंक शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहिलं आपण. अगदी इष्टांच्या लोकांना शपल होऊन करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. एक षटकार आल्यानंतर मात्र निखिलला सुद्धा मात्र मैदान सोडणं भाग पाडलं आणि त्या मात्र सूर्याच्या सोबतीला पाहू शकेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय नवनाथ मुकणे.
12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 16 धाब्यांची गरज. आणि आता गोलंदाजीमध्ये पाहू शकाल तुम्ही युवा टॅलेंट टेंबिवली गावाचा, टेंबिवली संघाचा यश नांदुरकर, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. एका षटकाचा स्पेल त्याचा तुम्ही पाहिला असेल. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिल्या आणि पुन्हा मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आणि त्याच प्रकारे आता मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये गोलंदाजी मात्र टिचून मारा करावा लागेल. आणि तेच आता मात्र कुठेतरी मोनिश यशला मात्र कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु समोर आहे सूरज केने. एवढं सोपं नसणार आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. किती मोठा फलंदाज असू द्या, त्याला बाद करण्यासाठी एका चांगल्या चेंडूची आवश्यकता असते. आणि तो चांगला चेंडू आता मात्र यशच्या भातातून बाहेर निघेल का. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील लेग बी फोर्ससाठी. परंतु असं वाटतं की हाईक फॅक्टर असावं. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाऊ सुद्धा मिळाला. पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला आपल्याला. परंतु सुरुवात यशने मात्र चांगली केली. आज यश आपल्या संघाला जर प्राप्त करायचं असेल तर आज यशला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. कारण आज षटक सांगून जाणार की हा सामना कोणत्या बाजूने झुकेल. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये अजूनही 16 धाब्यांची गरज. चेअरअप करतायत. प्रोत्साहन गोलंदाजाचा इथे वाढवला जातोय. आणि या गोष्टी या बाबी घडणं गरजेच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ओव्हर पिच रॉकेट शॉट, अगदी फ्लॅट मिड विकेटच्या पलीकडे जाणारा हा मेगा सिक्सर. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत फलंदाज पोहोचला आणि त्याच्या झोन मध्ये चेंडूच्या हाताने गेले यशनं. खूप मोठी चुकी मी म्हणेन. आणि त्याच्यावरती मात्र हा कडक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. 6 धावांसाठी आपल्याला हा षटकार पाहायला आपल्याला. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू चाललाय मैदानाच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. सूरज केने इज ऑन फायर. एक सूर्य आपण जर पाहिलं तर अगदी आकाशामध्ये चमकतो. या स्पर्धेवरती प्रसन्न झाला आणि हा सूरज अगदी मैदानाच्या आतमध्ये चमकतोय आपल्या टीमसाठी. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले ब संघासाठी. आणि आता मात्र पाहिलं तर चित्र पूर्णपणे बदललं गेलं आहे सामन्याचं. वर्चस्व आता मात्र आपल्याला भावाले ब संघाचं पाहायला मिळतोय. कारण 43चा पाठलाग करत असताना 39 धावा आतापर्यंत धाफलक्यावरती लागल्या गेल्या. आणि आता विजयापासून फक्त 4 धावा दूर. कडक शॉट, हा क्लास सूरज केनेचा. आणि विजयाचा चौकार त्याच्या बॅटमधून निघाला. आणि एके आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरलाय. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले ब. अभिनंदन टीम भावाले. अँड हार्ड लक प्रतीक, हार्ड लक